नमस्कार, मी अमोल जोशी. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आलेलो आहोत भोकरदनमध्ये. भोकरदन ही यादवकालीन बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. इतिहासातलं त्याचं हे महत्त्व तर सध्याच्या काळात गेल्या काही वर्षांपासून भोकरदननी राज्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे सुद्धा इथली निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरलेली आहे. आणि भाजपचा एवढा मोठा नेता या ठिकाणी असताना आता या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार का, इथली लढत प्रतिष्ठेची होणार का, आणि झाली तर ती कुठल्या मुद्द्यावर होणार, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आपण स्टेजवर आमंत्रित केलेलं आहे या भागातल्या 4 वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेब, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे. त्यांच्या शेजारी जे मोकळं डायस दिसते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार संतोष दानवे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यांची आपण वाट बघतो आहोत, मात्र अजून ते या ठिकाणी आलेले नाहीत. तर त्यांच्या शेजारी आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते, यांनी या कार्यक्रमात गर्दी केलेली आहे. या शहरातले पत्रकार, या क्षेत्रातली मान्यवर मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांनी मिळून आपण आता या निवडणुकीविषयी आणि कुठले कळीचे मुद्दे यात ठरणार याविषयी चर्चा करणार आहोत. या प्रतिनिधींपासून आपण सुरुवात करूया. राजाभाऊ देशमुख, सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना एक थोडक्यात मी प्रश्न विचारणार आहे की या निवडणुकीमध्ये नेमकं काय घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहे? या निवडणुकीमध्ये भोकरदनचा बिकट पाणी प्रश्न जो महत्त्वाचा आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मागे शेवटचे 3 महिने आम्हाला फार टोकाच्या पाणी टंचाईला सामोरे जावं लागलं. तर तोच प्रश्न आम्ही खडकपूर्णा योजना, ही 100 कोटीची योजना पूर्णत्वाला नेऊन या शहराला रोज दर दिवसा पाणी वाटपाचं आणि नियोजनबद्ध पाणी आणि शुद्ध पाणी देण्याचा प्रोग्राम त्यांच्यासमोर घेऊन जातो आहे. तसंच स्वच्छता आणि गावातील रस्ते, पददिवे ह्या दैनंदिन ज्या आवश्यक गरजा आहेत ते भागवण्यासाठी आणि या जनतेत चांगली सेवा आणि एक चांगलं प्रशासन देण्यासाठी आम्ही या निवडणुकीत सामोरे जात आहोत. चांगलं प्रशासनासाठी आम्ही सामोरे जातो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय घेऊन लोकांसमोर जाते? या तालुक्यातल्या तमाम सर्व जनतेला सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये. सर्वांना माहिती आहे, एक सर्वांना बरोबर घेऊन चालणारा जर उमेदवार असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेला आहे. ठीक आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी संतोष दानवे, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. काय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात या निवडणुकीत? मूलभूत सुविधा असतात, रस्ते असतील, नाल्या असतील, पाण्याची व्यवस्था असेल, याच गोष्टी अजून या शहरामध्ये अपूर्ण असल्या कारणाने पहिल्या अगोदर आम्हाला ह्या गोष्टी मूलभूत सुविधा सुरळीत करावं लागतील आणि मग नंतर आपण बिलकुल सोयीच्या विकास कामांकडे त्या ठिकाणी वळू शकतो. अशी म्हणजे मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हा मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात या निवडणुकीमध्ये. शिवसेनेचा काय अजेंडा असेल? काय तुम्हाला लोकांनी काय मतदान करावं? काय घेऊन तुम्ही चाललाय? आम्ही स्वच्छता, सोयी सुविधा पूर्ण पुरवण्याचं काम आम्ही पूर्ण करू. आम्हाला समाजकारण करायचं आहे, राजकारण करायचं नाही. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचे जे नागरी सुविधांचे प्रश्न आहेत, या प्रश्नाकडे आता आपण वळूया आणि जनतेमध्ये काही लोकांना याविषयी विचारूया. सगळ्यात जो खाऱ्या आणि गोड्या पाण्याचा प्रश्न आहे तो या गावामध्ये, शहरामध्ये विशेषतः मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावतो आहे. याविषयी कुणाला आपलं मत मांडायचं आहे? पाणी प्रश्नाविषयी या ठिकाणी एक हात वर येतोय. सर, 15 वर्ष झाले भोकरदन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि 15 वर्षात जवळजवळ आमचं जुनं जे गाव आहे भोकरदन शहरातलं तिकडचं संपूर्ण जुन्या गावाला खारं पाणी साहेब. आता याचा जाहीरनामा अमुक धमुक, आम्ही असा केलं, विकास मोहर आमचं हे अमुक आहे धमुक आहे, असं कोणता विकास केला यांनी भोकरदन शहराचा? दाखवा तो. इथं तमाम लोक, यांना विचारा, ह्या इथलचे 100 इथं लोक इतके आहेत. पण हा खाऱ्या पाण्याचा प्रश्न काय, का सुटला नाही? पाणीच नाही आहे. फिल्टर आहे, फिल्टरचं पाणी इकडंच आहे. जुन्या गावात पाणीच नाही फिल्टरचं. बिलकुल. मग सत्ताधाऱ्यांनी काय करायला हवं? केले सांगून सत्ताधारी सांगून आता की आम्ही असं केलं, तसं केलं, अमुक केला, हा विकास केला, तो विकास केला. कोणता विकास केला? विकास दाखवा ना. सत्ताधाऱ्याला गोड पाणी आहे, विकास कोणता आहे? आणि खारं पाणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. आता आम्ही जर आलो भाजपवाले तर गोड पाणी दिले, पुन्हा गावाला गोड पाणी देऊ. फिल्टरचं पाणी बाजू फिल्टरचं. ठीक आहे. सत्ताधाऱ्यांना गोड पाणी आणि विरोधकांना खारं पाणी, अशा प्रकारची परिस्थिती आहे असं इथले नागरिक सांगतायत. याविषयी अजून कोणाला इकडे जनतेमध्ये महिलांना बोलायचंय? बोला. मी वंदनाताई हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रभाग 3 ची अ ची महिला उमेदवार.
सर, भाजपच्या काळामध्ये तेव्हापासूनच पाण्याचा प्रश्न आहे. दानापूरला पाणी चांगलं मुबलक आहे, पण वरचे लोक नवीन गाव तिथं सगळ्या सुविधांनी सुसज्ज असं गाव बनवून घेतलेलं होतं त्यांच्या काळातच. आणि जुन्या गावामध्ये आम्ही दिले उमेदवार, भाऊ असतील किंवा मुकेशराव असतील, पण काम करायची पद्धत त्यांची स्वतःच्या माइंडनी नव्हती असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या गावाचा, आमच्या शहराचा विकास होऊ शकला नाही. आणि गोडं पाणी भोकरदनच्या नवीन एरियाला आहे पण गावात नाही आहे, कारण तिथं आवाज करणारे जे होते यांचे नगरसेवक वगैरे, ते सगळे यांच्या म्हणजे अंडर, त्यांच्या हाताखाली जे काम करणारी पद्धत असती तीच या नगरपालिकेची पद्धत आहे. कारण वन मॅन शो या नगरपालिकेत चालतो. नगरसेवकाला आपल्या हाताखाली ठेवायचं आणि राजकारण करायचं, ह्या पद्धतीचं यांचं काँग्रेसवाल्यांचं. आणि जे आमचे होते पण म्हणजे या प्रश्नाला पूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं? हो सर, तुम्हाला माहिती आहे इथं जे निवडून येत नाही त्यांची ढवळाढवळ जास्त या नगरपालिकेत असती आणि त्यांच्या माइंडनीच ही नगरपालिका चालती. आणि त्यामुळे काय होतं, हे यांचा विकास करून घेतात आणि जनतेचं काय चाललं याच्याकडे काहीही 0% लक्ष आहे त्यांचं. बिलकुल. फार मार्मिक टोला त्यांनी आणलेला आहे. जे निवडून येत नाही त्यांची जास्त ढवळाढवळ असते असा त्यांचा आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं? विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर खरं म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीने विकासाच्या संदर्भात मुद्दाच मांडू नये, कारण त्यांना नैतिकदृष्ट्या अधिकारच नाही. त्याचे कारणसुद्धा जर 2 मिनिटात सांगायचं झालं तर मी सांगू शकतो. या असणाऱ्या तालुक्याचे, या असणाऱ्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रावसाहेब पाटील दानवे गेल्या 35 वर्षापासून इथं राजकारण करतात. खासदार, आमदार या शहरासाठी स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून, आमदार आणि खासदाराच्या फंडातून एक काम दिलेलं त्यांनी आता जाहीर डिक्लेअर करावं. सत्ता आल्याच्या नंतर सुद्धा अद्यापपर्यंत एक नारळ सुद्धा फोडण्याचं काम त्यांनी केलं नाहीये. त्यामुळं विकासाच्या बाबतीत नैतिक अधिकार भारतीय जनता पार्टीला नाही. खाऱ्या आणि गोड्याच्या पाण्याच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या वेळेस आम्ही एक पक्षाचे नेते म्हणून हस्तक्षेप करून काम करण्याचे प्रयत्न केले, तर इथल्या दानापूर धरणातून असणारं जे जुनंच भोकरदन होतं तिथे सुद्धा असणारं एक चांगलं गोड पाणी देण्याचं काम, योजना तयार करण्याचं काम, टाकी तयार करून सगळ्या लोकांना देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. बिलकुल. कार्यकर्त्यांनो, या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. पाणी प्रश्न हा या ठिकाणी अत्यंत ज्वलंत झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये घोषणाबाजी सुरू आहे. हा मुद्दा आपण असा सुरू ठेवणार आहोत, मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपल्याला थांबावं लागतंय. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत भोकरदनमध्ये. या ठिकाणी पाण्याचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर प्रदूषणाचा, नदीच्या प्रदूषणाचा सुद्धा मोठा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. इकडे काही कार्यकर्त्यांना याविषयी मुद्दे मांडायचे आहेत. बोला. पाण्याचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो, या शहरामध्ये दानापूरहून फिल्टर पाणी या शहराला पुरवण्यात येतं. काही भागामध्ये पाणी जे येते ते खारं येतं, या गोष्टीशी आम्ही सहमत आहोत. पण मी ज्या लोकांनी खारं पाणी, गोड पाणी हा मुद्दा उपस्थित करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मी सांगू इच्छितो, बाबांनो, गेल्या मी 30 वर्षापासून नगरसेवक आहे. या शहरामध्ये 30 वर्षापासून पाण्याच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचं आंदोलन छेडले गेले नाही. साधा मोर्चासुद्धा या शहरात निघालेला नाही. म्हणून आम्ही असं समजतो की पाण्याचा प्रश्न इतका मोठा नाही आहे. आता काही लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही समाजकारण करण्यासाठी आलेलो आहोत. ह्या निवडणुका राजकारणासाठी केल्या जातात, बाकीच्या गोष्टी ह्या बोलायच्याच असतात. पण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या घरी गोडं पाणी येतं, हे खरं आहे का? नाही, असं काही नाही आहे. ज्यांच्याकडं जे नवीन योजनेमध्ये ज्यांचा भाग समाविष्ट आहे त्यांच्या घरी फिल्टरचं पाणी येतं. जे जुन्या गावातले लोक आहेत तिथं फिल्टर प्लॅन नसल्यामुळे विहिरीचं पाणी आहे ते आम्ही तुरटी टाकून त्याला स्वच्छ करतो आणि ते तुरटी टाकलेलं पाणी जातं, थोडं खारं आहे. याबद्दल आम्ही ठीक आहे. तुमच्या घरी कसलं पाणी येतं? सर, पानी का मसला तो हो गया, मगर आलापुर के उस्मान बेट के पुल का मसला मेन है. और ये झूठे वादा कर रहे हैं कि हमने पानी मीठा पिलाए. अभी तक पुराने भोकरदन में कोई मीठा पानी नहीं पिलाए. हमको ये भी नहीं मालूम राष्ट्रवादी का हमारा नगर सेवक कौन है. हमने उसका चेहरा भी नहीं देखे हुए अभी तक. ठीक आहे. नगरसेवकांचा चेहराही आम्ही बघितलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. महिलांना काही या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. भारतीय जनता पार्टी हा महिला उमेदवार झाली असला तरी सक्षम आहे. झेरॉक्स म्हणून कोणी नगर परिषद चालवणार नाही. भारतीय जनता पार्टीचा महिला उमेदवार नगर परिषद चालवीन आणि भारतीय जनता पार्टीवर सर्व मतदारांनी
आमच्या प्रचार फेरीमध्ये बोलून दाखवलं की राष्ट्रवादी काँग्रेस हे मतं घेईपर्यंत भूलथापा करतात, याच्या टोप्या त्याला घालतात आणि त्याच्या टोप्या याला घालतात. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, आपण बघूया. बोला. सर, भोकरदन तालुक्यात हे मोठा पुराणा तालुका आहे. इथे बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. 8,300 मुस्लिम समाज आहे. आजपर्यंत कोणतेही पक्षानं मुस्लिम समाजाला भोकरदन शहरात काय दिला त्यांना विचारा. फक्त काय आम्हाला एक शादीखाना, ते कब्रस्तानची दिवार, मोठं मोठं काय काम केलं, शिक्षण क्षेत्रामध्ये काय काम केलं हे सांगता. आम्ही हे विकास केला, ते विकास केला. 2 वर्ष संतोष दानवे ना इथे भोकरदनमध्ये आज 0.20 निर्मिती आहे. पहिले 8-8 घंटे लोड शेडिंग होती. आज खड्डे गावात होते, आज सिमेंट रोडचं काम चालू आहे. हे फक्त संतोष दानवे यांच्यामुळे. तर यावेळी सगळा मुस्लिम समाज भाजपला मतदान करणार हे नक्की. आमचा उमेदवार अध्यक्षपदाचं बी निवडून येणार और हे सगळं बहुमत भोकरदन शहरात निवडून येणार हे मी ठामपणे सांगतो. ठीक आहे. काही पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे या ठिकाणी? कुठल्या मुद्द्यावर इथल्या निवडणुका निर्णायक ठरत आहेत? भोकरदन शहरामध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही बाकीचे. कोणतेही समजा नगराध्यक्ष आले किंवा कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी जे मूलभूत प्रश्न आहे ते असतातच. आणि या शहराची जडणघडण जी आहे ती काही ठिकाणी उंच, काही ठिकाणी खाली सखल भाग आहे. त्यामुळं प्रत्येक सुविधा येतो किंवा इतर समजा सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो तर त्यात प्रशासकीय यंत्रणाही सुद्धा बरीचशी अडचण आणते. आणि या सर्व गोष्टींमुळे जे अद्यापही 20-20 वर्षापासून जे मूलभूत प्रश्न इथले कायमच आहे तर हे मूलभूत प्रश्न समजा बदलणं आवश्यक आहे. या ठिकाणी मूलभूत प्रश्नासोबतच इतर सोयीसुविधांच्या बाबतीतही समजा त्या मुद्द्यावरही लढवलं जाणार आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावरती जर कधी निवडणूक लढवल्या गेली तरी होतं. पण या ठिकाणी काय होतं, जातीय गणितांवरती निवडणूक लढवली जाते. त्यामुळे हे जे प्रश्न आहे ते मूलभूत प्रश्न तसेच कायम राहतात. त्या या नंतरच्या समजा बिलकुल जातीय मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते आणि त्यामुळे विकासाचे मुद्दे हे फक्त निवडणुकीच्या वेळी चर्चेत येतात, अशा प्रकारचं निरीक्षण इथले काही पत्रकार मंडळी व्यक्त करतायत, निरीक्षक व्यक्त करतायत. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत इथल्या प्रतिनिधींकडून, त्यांची उत्तरं सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलेलो आहोत भोकरदनमध्ये. या ठिकाणी काँग्रेसवर 2-3 प्रकारचे जे आरोप होत आहेत सत्ताधारी म्हणून. स्वच्छतेच्या बाबतीतला एक मुद्दा आहे, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतला एक मुद्दा आहे. काय म्हणाल? पिण्याच्या पाण्याचा आपल्याला सर्वप्रथम मी आपल्याला कल्पना दिली. आमच्या शेजारचे माजी मंत्री आदरणीय आमदार अब्दुल सत्तार भाई यांच्या सहकार्याने भोकरदन आणि सिल्लोड संयुक्तिक पाणी पुरवठा 100 कोटीची खडकपूर्णाची स्कीम जवळजवळ भोकरदनपर्यंतचं पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्णत्वाकडे आहे. आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये सर्व शहराला गोड पाणी आणि समान पातळीवर सगळ्या शहराला पाणी पुरवण्याचं काम निश्चित आम्ही या नगरपालिकेत करून दाखवू. आणि मी अभिमानानं सांगू इच्छितो. बिलकुल. किती वर्षात हे होईल असं वाटतं? जर पुन्हा काँग्रेसला सत्ता आली तर किती वर्षात होईल? एक 6 ते 9 महिन्यामध्ये आम्ही ह्या शहराला पाणी पुरवठा नवीन पाणी पुरवठा करू. आणि मी निश्चित अभिमानानं सांगू इच्छितो, मी जरी त्या काळात राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला असेल पण या शहराला माझ्या काळात 2.5 वर्षाच्या काळात मीच जे काम केले ते आज कुठल्याही नागरिकाला विचारा, कोणी करू शकलेलं नाही. आणि बरेच यांनी पक्ष बदलाचे जे आरोप केलेत, माजी आमदार साहेबांना सूचना करू इच्छितो की त्यांनी आपल्या याच्यात पाहिलं पाहिजे. ते म्हणजे समविचारी. आम्ही तरी काँग्रेसमधून राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये, ते तर अर्ध्या चड्डीतून फुल चड्डीत आले. ते संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि त्यांना आम्हीच आमच्या पक्षात घेतलं. समोरच्या पक्षाला जागा दाखवायची होती, आमच्या ताकदीनं आम्ही त्यांना निवडून आणलं. एक नगरसेवक नसताना राष्ट्रवादीचा, ज्यावेळेला 10 नगरसेवक आमचे काँग्रेसचे होते आणि मी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असताना पूर्ण ताकद लावून त्यांना आमच्या रुमाल आम्ही त्यांच्या ह्याच्यावर टाकला आणि त्यांना आमदारकीच्या पदावर ठेवलं. त्यांनी विचार केला पाहिजे, आपल्याजवळचे लोक दूर का जातात. मी गेलो, मुकेशराव कैसामुळे गेले, आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांना आमदार केलं. आणि आमदार केल्यामुळं आम्हाला आमच्या बरोबर राहिले आणि त्यांना असं वाटलं त्यांच्यामुळं पद आम्हाला मिळाला. पण यावेळेला निश्चित आम्ही सिद्ध करून देणार आहे. आता वेगवेगळे सगळे पक्ष लढवत आहे. कोणाची ताकद साहेब निवडणूक झाल्यावर परत इथं कार्यक्रम घ्यायला या. तुम्हाला 17चे 17 नगरसेवक
काँग्रेसचे निवडून आल्याशिवाय दाखवणार नाही. ठीक आहे, काँग्रेसचे 17च्या 17 नगरसेवक निवडून आणा असं तुम्ही म्हणताय. या ठिकाणी कोण कुठल्या पक्षातून गेलं हा मुद्दा आलाहिदा ठेवून आपण आता नागरी समस्यांकडे पुन्हा एकदा वळूया. का झालं हे असं? पाणी देण्याचं काम हे लवकरात आमचा नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर जितकं लवकर ते होतील की पहिल्या वेळेस तिथं नगराध्यक्ष बसेल त्याच्या तातडीनं पहिलं गोड पाणी या शहरामध्ये सर्व समाजाला भारतीय जनता पार्टी काँग्रेस बिलकुल. बाजूला सोडून नाही ठीक आहे, तातडीनं यांना म्हणजे- विश्वासात घेऊन यांनाही जास्त पाणी दिलं जाईल. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी काळ सांगू शकत नाही किती काळात हे होईल? 5 ते 7 महिन्याच्या आतच 5 ते 7 योजना महिन्यामध्ये. पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाकडे आता राज्यामध्ये सत्ता आहे, देशात आहे, जसं म्हणतात जिल्ह्यामध्ये आहे, तालुक्यामध्ये आहे. ही सगळी सत्ता नसताना सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 6 ते 9 महिने हे मॅक्सिमम आत्ताचं लिमिट आहे, गोड पाणी देऊ शकतो असं ते म्हणतायत. तुम्ही काय ऑफर करा? मला असं म्हणायचं की ही योजना जी खडकपूर्णापासून पाणी भोकरदन शहराला येतं आहे, ही योजना 7 वर्षांपासून मंजूर आहे. मग आजपर्यंत का होऊ शकली नाही? काही नेत्यांनी असं सांगितलं की बाबा आमचे नेते अब्दुल सत्तार यांना हाताशी धरून आम्ही ही योजना पूर्ण करतोय. आता मला वास्तव्य माहिती आहे की अब्दुल सत्तार यांनीच मला स्वतःला माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की तुमचे वडील रावसाहेबजी दानवे साहेबांना आपण एक कॉमन मीटिंग करून मुख्यमंत्र्यांकडे आपण हा विषय माझ्या सिल्लोडसाठीचा हाताळायचा आहे. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की भोकरदन त्यामध्ये सामील करेपर्यंत ही योजना आम्ही आमच्या तालुक्यातलं पाणी तिथपर्यंत जाऊ देणार नाही. आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दिला. त्याचं काम आता सध्या चालू आहे. मी असं सांगू शकणार नाही. काम पूर्ण वेळ होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. पण निश्चितपणे या शहराला गोड पाणी भारतीय जनता पार्टीचं हे सरकार असताना मिळणार. तुम्ही काय सांगू शकत नाही किती काळात होईल? निश्चितपणे काम चालू आहे. पण पुढच्या निवडणुकीच्या आधी 5 वर्षात होईल? 5 वर्षात नाही तर येणाऱ्या या वर्षभराच्या आतमध्ये निश्चितपणे पाणी मिळेल. पण असा कालावधी सांगता येत नाही. कॉन्ट्रॅक्टर काम करतोय आणि ते काम पूर्ण झाल्यावर शहराला पाणी मिळेल. बिलकुल. शिवसेनेला पण आता विचारूया, तुमचा काय दावा आहे? मान्य आमदार, भाजपाची सत्ता नाही आहे इथं, युतीची सत्ता आहे. फंड जे आहे ते युतीचं येणार आहे. आणि राजाभाऊ जे म्हटले की माजी राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, हेच राजाभाऊ 10 वर्षापूर्वी त्याच सत्तार सेठला हिरवं साप म्हणून इथून भोकरदन हाकलून लावा म्हणत होते. आता सत्तार सेठ का भगवं साप झालं का की गळ्यात घेऊन नाचायला चालू आहे म्हणून? हेच राजाभाऊ आजच्या 10 वर्षात सांगत होते की माननीय राज्यमंत्री हिरवे साहेब आहे, यांना इथून हाकलून लावा. आता भगवं साहेब झालं का? राहिला पाण्याचा प्रश्न, खडकपूर्णा जी योजना आहे त्याला फंड युतीचं येणार आहे. यांचं काही नाही आहे, ते युती शासनाचं फंड येणार आहे. पाणी केव्हा येईल सांगता येत नाही. पण आम्ही आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक घराला मोफत आमचं आरोचं पाणी मोफत देऊ. पाणी तो येऊ अथवा न येऊ, पण आम्ही आमचं मोफत आरोचं प्लॅन्ट बसून मोफत पाणी प्रत्येक घराला 20 लिटर पाणी देऊ. ठीक आहे. आणि ही या योजनेचं काय, गोड पाणी किती काळात तुम्ही द्याल, असं काही काळ तुम्ही सांगू शकाल? हे आता राजाभाऊ म्हणतात 9 महिन्यात, जस का डिलिव्हरी होऊ लागली 9 महिन्यात, 7 महिन्यात झाली तरी काय हरकत आहे? लोकांना डिलिव्हरी झाली तरी पाणी मिळणं महत्वाचं. किती महिने लावणार तुम्ही? आम्ही वर्षभरात करू. ठीक आहे, आम्ही वर्षभरामध्ये करू असं ते म्हणतायत. या ठिकाणी झी 24 तासच्या कॅमेऱ्यावर सगळ्यांनी आपापली आश्वासनं दिलेली आहेत. भोकरदन वासियांसाठी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ही सगळी आश्वासनं झी 24 तासनी रेकॉर्ड केलेली आहेत. त्यामुळे ज्यांची कुणाची सत्ता येईल त्यांना पुन्हा एकदा ही क्लिप आम्ही दाखवू आणि जेवढ्या महिन्यांची आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत पुन्हा एकदा जनतेला आपण प्रश्न विचारूया की खरीच ही आश्वासनं पूर्ण झाली का? अजूनही अनेक मुद्दे आहेत. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. पुन्हा स्वागत. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत भोकरदनमध्ये. या ठिकाणी काही नागरिकांना आपले मुद्दे मांडायचे आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? यहाँ के लोगों ने जिसकी सत्ता केंद्र में है, राज्य में है, उनको मतदान करना चाहिए और उनको चुन के देना चाहिए ताकि ये नगर अध्यक्ष के ये हो जाए. ठीक है, यहाँ पर नगर अध्यक्ष, तो आप ऐसा कह रहे हैं कि भाजपा को वोट देना चाहिए? हाँ, ताकि वो यहाँ पर सत्ता उनकी है तो फायदा नगर पालिका को वो होगा ना. ठीक आहे, फायदा त्यांचं मत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे याला आक्षेप घेण्याची कोणी गरज नाही. बोला. हॅलो सर, मला एक प्रश्न विचारणं आहे का जसं जेवढे नगराध्यक्ष नगरपालिकामध्ये झाले त्यांना फिल्टरचं जे पाणी दाना पुरवून फिल्टरला याला आणला भोकरदनला, त्याने आतापर्यंत जनताला ब्लिचिंग पावडरचा आणि त्याच्यानं तुटी दोन्ही नसल्यानंतर भोकरदन जनताला पाणी पाजवलं. यांना कशा करता पाजवलं? आपले घरं भरले, सगळे भरले, पण बिना तुटीचं जनताला पाणी कसं काय पाजलं हे विचारा त्यांना.
ठीक आहे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. अजून या ठिकाणी कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. अजून या ठिकाणी कोणाला आपला मुद्दा मांडायचा आहे? मला एकच सांगायचंय, धरणात पाणी असले तर नळात येईलच, पण जेव्हा धरणात पाणी नव्हतं उन्हाळ्यामध्ये 2 महिने नळांना पण पाणी नव्हतं, कारण धरणात पाणी नव्हतं म्हणून, त्यावेळेस विद्यमान नगरसेवकांनी काय जनतेसाठी केलं? अशा वेळेस नगराध्यक्ष आमचे राजाभाऊ देशमुख होते, यांनी स्वतः आर्थिक खर्च स्वतः करून पूर्ण भोकरदन नगराला पाणी स्वतः पुरवलेलं आहे. अशा उमेदवार, जो उमेदवार जनतेची गरज लक्षात घेतो, अशा उमेदवाराला मला तरी वाटतं जनतेने सहकार्य करायला हवे. बिलकुल. तुम्ही काँग्रेस कार्यकर्ते आहात? नाही सर, मी एक सामान्य जनतेत. सामान्य नागरिक आहे असं त्या म्हणतात. ठीक आहे, अजून या ठिकाणी पाठीमागे कोणाला मुद्दा मांडायचा? बोला. जनता शून्य आहे, विकास करण्याची क्षमता कोणामध्ये हे जनता निर्णय घेईल आणि ज्यांच्यामध्ये क्षमता आहे विकास करायची त्यांनाच निवडून देईल. त्यामुळे जनतेला कुठल्याही पक्षाने गृहीत धरू नये. आमचे 17 नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच नगराध्यक्ष निवडून येईल हे कोणी गृहीत धरू नये. आणि मध्ये तुम्ही बोललं का? तुम्ही बोलत असताना आम्ही बोललो नव्हतो मध्ये. जनतेचा अधिकार आहे बोलण्याचा. तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या तिथे बोलताना, माझ्यामध्ये तुम्ही बोलू नका. एवढी जर परिपक्वता तुमच्यात नसेल तर तुम्ही राजकारणात काम करण्याच्या लायकीचे नाही कोणी. ठीक आहे, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावर गरमागरमी होताना दिसते आहे. या ठिकाणी काही महिलांना आपले मुद्दे मांडायचे आहेत. ताई, या ठिकाणी मांडा, त्यांना ओरडू नका, माझ्याकडे बोला. 10 वर्षापूर्वी यांनी सांगितलं होतं की सत्ता आमच्या ताब्यात द्या, आम्ही सुंदर शहर, स्वच्छ शहर करू. तर ते आतापर्यंत तर मला शहराचा काहीच विकास दिसत नाहीये. जिकडे तिकडे भकास अवस्था आहे. आणि मी भोकरदनच्या मतदारांना विनंती करेल ह्या पार्श्वभूमीवर की आमचे आमदार साहेब संतोष पाटील दानवे आहेत आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, तर विकास करण्याची आमच्यात हिंमत आहे. म्हणून माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांनी निवडून द्या. ठीक आहे, संधी द्या असं ते म्हणतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडलाय. मी राष्ट्रवादीची कमलबाई सुरेशराव जेठे, मी माजी नगराध्यक्ष आहे आणि आता रनिंग चालू नगरसेविका सुद्धा आहे. तर मी काँग्रेसकडून निवडून आले होते, 5 वर्ष मी यांच्यासोबत राहिले. पाणी प्रश्नच सांगते, राजाभाऊनी कुठलाही पाणी प्रश्न माझा सोडवला नाही, म्हणून मी त्यांना सोडून राष्ट्रवादीने इतके कामं केले की 5 वर्ष झाले नगरपालिकेमध्ये आहे मी. जेवढा पैसा आमदार साहेबांनी नगरपालिकेला दिला कुठल्याही खासदार आमदारांनी दिला नाही आणि भरपूर विकास झाला. म्हणून मी आज काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीवर विश्वास ठेवून आज पुन्हा प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी उभी. आता तुमचा राष्ट्रवादीवर विश्वास आहे? मैं 25 साल से नगर सेवक हूँ. यानी नगर पालिका में ऐसा मामला है कि उर्दू में बल्दिया कहा जाता है नगर परिषद को. बल्दिया खाया पिया चल दिया. ये लोगों ने खाए पिए और चल दिए. 2.5 साल नगर सेवक रहे, नगराध्यक्ष रहे और खाए पिए चल दिए. इनका जो है, अरे पानी के विषय में बोलता मैं, दानापुर का तालाब जून जुलाई तक रहने का यानी प्रमाण पत्र है हमारे पास और ये मार्च के अंदर पानी खत्म हो गया. ये उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपाध्यक्ष होते हैं, इन्होंने इनका पानी रखने की जिम्मेदारी होती. राजाभाऊ ने पानी के संभाले नहीं और अपने खेती वालों को, अपने रिश्तेदारों को, और टैंकर पे लोटा लेके फिर रहे ट्रैक्टर पे. ये तरीका नहीं है. ये तरीका नहीं म्हणते. ठीक आहे, एक मिनिट. आणि हमारा शहर सर, आता या ठिकाणी सांगितलं लोकांना की पाणी पाजलं. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही ज्या पदावर आहात तुमची जबाबदारी होती पाणी पाजायची. पाणी मी पाजलं, माझ्या घरच्या पैशानं टँकर चालू करून पाजलं. हे जितके लोक सांगताय, हे मराठीत एक म्हण साहेब, चबऱ्या माणसाचे बाबरे होट आणि बिन पुसता सांगतं गोट. खरा नेता चंद्रकांत दानवेने या ठिकाणी काम केलंय. ठीक आहे, या ठिकाणी इतर पक्षांनाही आपण संधी देऊया. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. बोला, शिवसेना. आमचा जो आहे हा जाहीरनामा नाही, वचननामा आहे. आम्हाला जर शहरानं संधी दिली तर इथं लोक जे समस्या मांडायसाठी उभे राहणार नाही, तर समाधान व्यक्त करायसाठी उभे राहतील. त्यांना जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाणी आम्ही आरोचं पाणी देणार आहे. 20 लिटर कमीत कमी प्रत्येक घरामध्ये. आज जो सगळ्यात मोठी आरोग्याची समस्या आहे ही शहरामध्ये त्यांच्यामुळे. स्वच्छताच्या नावाला तर शून्य बोंबाबोंब आहे. स्वतः नाले, हे जे नदी आहे, नदीमध्ये पुरी शहराची घाण या नदीमध्ये आणून टाकल्या जाते. आणि भाजपचे जे आता उमेदवार आहे यांनी स्वच्छताच्या नावावर, त्या नदी खोलीकरणाच्या नावावर त्याच्यातला पैसा खाल्ला, वाळू खाल्ली आणि सर्व समाजाच्या समाध्या उकरून काढल्या. हे असे उमेदवार आहे. ह्यापूर्वी भाजपची सुद्धा जनतेतून नगराध्यक्ष झाली ती माळीबाई. त्यावेळेस बी ह्या शहरात काही विकास झाला नाही, परंतु आता ह्या वेळेस काँग्रेस पक्षाचा जनतेतून नगराध्यक्ष झाला तर सर्वांगीण विकास काँग्रेस पक्ष नक्कीच करणार, एवढंच आश्वासन या ठिकाणी देऊ इच्छितो. इतर ज्यांना मुद्दे मांडायचे आहेत, बोला. गेल्या 30 वर्षापासून उस्मानपेठचा पूल आहे साहेब, तिथं एका तरुणाचा बळी गेलेला आहे. दीपक मिरकर म्हणून त्याचं नाव आहे.
हे जेवढे बी पक्षधारी सत्ताधारी हे एका माळीचे मणी, त्यांचे जाहीरनामे खोटे जाहीरनामे चालू आहे. त्यांनी कोणत्याही पूल केलेले 30 वर्षापासून सगळे पक्ष जाहीरनामे छापताय, आम्ही तो पूल करू तो पूल करू. त्या गावाला 8 गावाचा प्रश्न आहे त्या रस्त्या पुलावरून, पण यांच्याकडून कोणताही प्रश्न सुटलेला नाही. सत्ताधारी आमदार असतील, आता ते म्हणणार आहे की बाबा आम्ही करू, पण त्यांनी करावा कोणाही करावा, पण तो प्रश्न मेन आहे विशेष. त्या गावाला 4 गाव जोडलेले आहे. आतापर्यंत अजून एक कोणताही बळी जाऊ शकतो. आता त्या पुलाला खाली छिद्र पडलेले, एका दिवशी मोठं वाहन गेल्यावर ते खाली नक्की पडणार आहे. असे अनेक प्रश्न आहेत, त्यांना प्रतिनिधित्व द्यायचा आपण प्रयत्न करतो आहोत. या ठिकाणी पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलेलो आहोत भोकरदनमध्ये. या ठिकाणी काही सामान्य जनता आहेत, त्यांना यापेक्षा अजून काही वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. सर, विकास कोणीच केला नाही, सगळ्यांनी भोकरदन शहर भकास केलेला आहे. जो आला त्यानं आपली मायापुंजी जमा केली. ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी कोणीच काहीच केले नाही. भोकरदन शहरामध्ये स्वतः नगरपालिकेची एक बालवाडी नाही, एक अंगणवाडी नाही, इथे गार्डन नाही, इथे एक व्यायामशाळा नाही. मग हिने आजपर्यंत केलंच काय? जो आला कोणी मुत्र्या खाल्ल्या, कोणी शौचालय खाल्ले, बाकी काहीच केलं नाही. यांनी फक्त स्वतःचा विकास केला, बाकी शहर भकास केला. सर, माझा प्रश्न असा आहे, इथे सन्माननीय लोकसभेचे सदस्य आहेत, विधानसभेत सदस्य आहे, माजी विधानसभेत सदस्य आहे. आतापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत इथं BEd नाही आहे साहेब, मेडिकल कॉलेज नाही आहे, अशा अनेक सुविधा शिक्षणाच्या इथं शिक्षणापासून आम्ही ऐकतात. तर ह्या लोकांनी कृपया हे नाल्या बिल्या हे चिल्लर प्रश्न आहे, पण मुख्य प्रश्न जो शिक्षणाचा आहे, जो शिकला तो पुढे जाऊ शकतो. तर शिक्षणाच्या मुद्द्यात बाबतीत काय करणार हे मला सांगा. बिलकुल, शिक्षणाच्या मुद्द्यात काय करतील हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते बोलतीलच. तुम्हाला काय म्हणायचं? सर, माझा प्रश्न असा आहे की सत्ताधारी आणि विरोधक या तिन्ही पार्टीचे लोक, जसं राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा, जर यांचा विचार केला तर विकासाच्या नावावर हे बकास करताय. त्याचं मुख्य जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सध्या रावसाहेब पाटील दानवे हे 35 वर्षापासून भोकरदनचं नेतृत्व करीत आहे. मला सांगा, या जनतेने सांगावं की खरंच भोकरदनचा विकास झालाय का? त्यानंतर मी राजाभाऊ देशमुख यांना प्रश्न करतो की राजाभाऊ, तुम्ही खरंच तुमच्या अध्यक्षतेखाली या जनतेला न्याय दिलाय का? पक्षातून येतं कोणत्या पक्षात जातं हा महत्वाचा विषय नाहीये. सामान्य मूलभूत सुविधा तुम्हाला द्यायला पाहिजे होत्या. राजाभाऊ देशमुख नगराध्यक्ष होते, ते तुमच्या पार्टीतून होते. जर त्यांनी कामं नाही केली तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि या जनतेला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की कुठपर्यंत जातीपातीचं राजकारण तुम्ही करणार? या 3 पक्षाला तुम्ही संधी दिली, 4थ्या पक्षाला संधी द्या. जातीपातीचं राजकारण करू नका. आणि जर यांनी विकास नाही केला तर यांनाही आखलून द्या. बिलकुल, तुम्ही शिवसेनेला भूषण शर्मांना पण एक प्रश्न खडसावून विचारून टाका, तेच राहिलेत बघ. ते अजून सत्तेत नाही, आणि ते जर सत्तेत आले तर त्यांना माझा प्रश्न आहे की तुमचा जो वचननामा आहे तो खरंच तुम्ही निभावू शकता का? आणि जर निभावू शकत असाल तर जनतेला वोट मागण्यासाठी समक्ष जा. बिलकुल, कॉमन मॅनचा काय आवाज असतो, सामान्य माणसाचा काय आवाज असतो, हे गेल्या 3-4 प्रश्नावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे आता या नेत्यांकडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया की एवढा असंतोष जर सर्वसामान्य जनतेमध्ये असेल तर सर्वसामान्य जनतेने तुमच्या आश्वासनांवर का विश्वास ठेवावा आणि तुम्हाला काय निवडून द्यावं, याविषयी आपण पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांकडे जाऊया. तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं, हे सगळे आश्वासनं इतर पक्ष देत आहेत, असं असताना तुम्हाला का निवडून द्यावं? या शहराला विकासाची दिशा दाखवण्याची धमक आमच्यामध्ये आहे आणि निश्चित त्या पद्धतीनं मी कुठल्या पक्षात होतो काय होतो, पण माझ्या ती नेतृत्व गुणाची यांना आणि ती जनता सांगेल आणि जनता त्याचा पावती मला या 27 तारखेला देईल. ठीक आहे, तुम्हीच का, तुम्हालाच का संधी द्यायची? ठरलेला निधी आहे, तो निधी आणू आणि अन्य मार्गाने पुन्हा, कारण लोकशाही कोणाची असली तरी तो निधी येतो आणि त्या माध्यमातून या भागाचा 7-1 पासून तर 8 प्रभागाचा सर्वांगीण विकास, चाटा मारण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम आणि घाणेरडे आरोप असणारे काम आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून इथं झालेले नाही, हे या जनतेला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांनी निवडून द्यावं. शब्द देतो, इथं 27 तारखेला मतदान आहे, 28 तारखेला निकाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार नगराध्यक्ष आणि 17 उमेदवार हे आजच आपल्याला सांगतो हक्कानी की ते निवडून आलेले आहे. बिलकुल, हक्कानी सांगतायत ते की हे निवडून आलेले आहेत म्हणून. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हीच का, तुम्हाला काय जनतेने निवडून द्या? शौचालय असतील, रस्ते असतील, त्याचबरोबर या शहराला वेगळ्या दिशेला विकासाच्या वाटचालीकडे नेण्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं
सत्ता जर आपण ताब्यात दिली तर आम्ही हे शहर विकासाकडे घेऊन जाण्यासाठी पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि निश्चित आज मागासलेलं भोकरदन शहर उद्या ते डेव्हलप भोकरदन शहर म्हणून ओळखल्या जाईल अशी मी निश्चितपणे जनतेला ग्वाही देतो. ठीक आहे, विकासाचं आणि मॉडेल देतायत, विकास आम्ही करू असं त्यांचं आश्वासन आहे. तुम्ही काय सांगाल? ह्या सगळ्यांची आणि तुमची आश्वासनं एकसारखी आहेत, अंमलबजावणी कोण करेल हा प्रश्न जनतेला आहे. तुम्हाला जनतेने का निवडून द्या? आमचा जाहीरनामा नाही, आमचा वचननामा आहे. आम्ही वचन निभावणारे माणसं आहे, नुसतं भूलथापा मारणारे माणसं नाही. आम्ही वचनाकर निवडलं नाही तर पुढच्या 5 वर्षाला आमच्या तोंडाला काळ लावा. आम्ही एक पण नगरसेवक उभं राहणार नाही. आम्ही समाजकारण करू, राजकारण करणार नाही. आम्ही राजकारणाला राजीनामा देऊन टाकू, फक्त समाजकारण करू, इतकंच बोलतो मी. ठीक आहे, या ठिकाणच्या एकूण 17 जागा आहेत आणि प्रत्येक जण आमच्या 17 जागा येतील असं खास मराठवाडे कॉन्फिडन्समध्ये या ठिकाणी सांगताना दिसतो आहे. निकालानंतर सिद्ध होईलच कोणाच्या किती जागा येतात. मात्र या ठिकाणी रस्त्याचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा मुद्दा आहे, स्वच्छतेचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर इथल्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा, त्याच्यामध्ये मनोरंजन असेल, बाग बगीचे असतील, यासारख्या गोष्टींची वानवा, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर आणि त्याचबरोबर इथलं स्थानिक राजकारण, भारतीय जनता पक्षाची राज्यामध्ये आणि देशामध्ये जिल्ह्यात असणारी सत्ता आणि काँग्रेसची गेल्या 10 वर्षाची कारकीर्द, अशा अनेक मुद्द्यांचा फेर या निवडणुकीमध्ये धरला जाणार आहे. यातनं नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र ही निवडणूक चुरशीची होती आहे हे मात्र निश्चित. सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. सर्व जनतेचेही आभार, कार्यकर्त्यांचे, पत्रकारांचे आभार, रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा यांचेही आम्ही आभार मानतो. आणि या रणसंग्राममध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.